श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे काही 9 संकेत देते. तुळशीने जर हे 9 संकेत दिले तर समजून घ्या की तुमचे भाग्य उजळणार आहे आणि तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ संकेत तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. ते कसे जाणून घेऊया. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणत्याही प्रकारचा प्रसाद भोग चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पात्राशिवाय श्रीकृष्ण कोणत्या भोग अथवा नैवेद्य स्वीकारत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशी जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. आजारपणापासून सर्व रोगांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे. जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर, नकारात्मक शक्ती यांच्या दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संसार होतो. तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो. म्हणून घरात इतर कोणतेही रोग असो किंवा नसो तर तुळशीचे रोप नक्की असावे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपे ही झाड हे लावू शकता, परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे. 1. जर घरात माता लक्ष्मी आगमन होत असेल तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते. दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. 2. जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीचे रोपे येऊ लागले असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत. ही नवनिर्मित तुमची आगामी प्रगती दर्शवते. हे छोटे रोप तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले आहेत. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात. तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे. तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. जर रोज तुळशीला पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र म्हणून तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घाला. त्यामुळे तुमचे अडलेले सर्व कामे पूर्ण होत, परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाही, तर तुमच्या अडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात. 3. काही वेळा तुम्ही बघितलंच असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकते. त्याचे हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले घर खूप खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळोच्या वेळी काळजी घ्या. रोजच्या रोज स्वच्छ करत जा. त्याच्यात रोज नित्यनेमाने पिण्याचे पाणी, स्वच्छ पाणी घाला. ज्या तुळशीला रोपाची काळजी घ्या. तसेच तुमच्या घरात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे आपल्याला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला असावा, खळता असावा आणि टवटवीत असतो. जर घरासमोरील झाड सुकलेले, पाळलेली असतील, तुटलेली, पाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भाग करते. अशा सुकलेल्या, वाळलेल्या झाडांमधून आपल्या शुभ परिणाम मिळत नाही. त्यामुळे अशी झाडं लवकरात लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या. 4. तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बाहेर येऊन नवीन मंजुरे येऊ लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर आता लक्ष्मीची कृपा आहे. त्यामुळे
तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा. अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. 5. जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पतिसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. 6. ही सुखाची योग्य. नंबर 6. तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूत्राचा पाठ करावा. या वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. यामुळे घरातील प्रगती येणारे अडथळे दूर होतात. 7. तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, भांडणे वाढण्यासारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होतात. तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते. असे होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा. यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात. याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. यामुळे या सर्व कटकटीतून आपल्याला कायमची सुटका होते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात. आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीची सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. 8. तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे, तुम्हाला धनलाभ होणार आहे. 9. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमच्या सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे. तुळशीच्या रोपाजवळील फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यापारातील व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. 10. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर अवखळ दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहील तरी तो टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी ही माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत होती आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. असं तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते. यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळसवरून घरातील लोक कसे असतील याचे वर्णन करायचे आणि तुळस फुललेली असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधाण असेल. असे जर एखादे घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी आणि पैशांची कमतरता भासत असत. 11. अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या लागतात व आपले घर मातीत बनवतात व इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवला किंवा वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा म्हणजे त्यातल्या मुंग्या लागणार नाही.
या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते. 12. तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात. आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होत असतात. याचा अर्थ असा होतो की कोणतेही बाहेरील व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. 13. तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्याची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून अडकलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे. आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि त्याची जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते. अशा ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं. ग्रामीण भागात घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं. शहरात ही अनेक जण घरात तुळशीची रोपे आवडत नाहीत. शहरी भाग पद्धतीमुळे अंगण की सज्जा कालबाह्य झाली आहे. त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते. घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे. तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं. असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होते. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जात असेल. तुळशीचे रोप पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात की तसेच घराच्या छतावरील तुळस ठेवू नये. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायदाऐवजी नुकसान होतं. त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी. तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते. तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते. तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते. सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो. तुळशीला धार्मिक संस्कृतीत महत्त्व तर आहेच, पण वारकरी संप्रदायात तुळस पूजली जाते आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. मित्रांनो, म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे ते लगेच पहा. चुकीच्या ठिकाणी असलेली तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री रामकृष्ण हरी. जय जय श्रीराम.